समाचार अब तक, सत्य का साहस। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील सनफ्लेग आयरन अँड स्टील कंपनीच्या बेलगाव अंडरग्राउंड कोळसा खाणीमुळे घातक रासायनिक जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला असून कंपनीच्या मालकावर फौजदार गुन्हा दाखल करून पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी आणि कोळसा खाण तत्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे। संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक अधिकारी यांना निवेदन दिले आहे। या खाणीतून निघणारा कोळसा देखील वायू प्रदूषण करत आहे। यामुळे या परिसरातील नागरिकांना दमा, हृदयविकार, स्किन विकार, डोळ्यांचे आजार, टीबी, मेंदूचे आजार, नवजात शिशु व गर्भवती महिला यांना प्रदूषणाचा आजार होत आहे। या प्रकल्पामुळे पर्यावरण कायद्याचे उल्लंघन होत आहे। त्यामुळे कंपनीच्या मालकावर फौजदार गुन्हा दाखल करून या प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी, तसेच या प्रकल्पाला तत्काळ बंद करण्यात यावे। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बेलगाव येथील अंडरग्राउंड कोळसा खाणी सनफ्लेग आयरन स्टील अँड कोऑपरेटिव्ह लिमिटेड अंडरग्राउंड मायनिंगद्वारे घातक वायू प्रदूषण होऊन राहिलेले आहे। हा घातक वायू प्रदूषणामुळे तेथील आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याला खूप मोठा फटका बसलेला आहे। त्यांच्यावरती याचे दूषित परिणाम होऊन राहिलेले आहेत। आम्ही विभागीय आयुक्त यांना तक्रार केलेली आहे, जिल्हाधिकारी साहेब यांना तक्रार केलेली आहे व सदस्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांना सुद्धा हा तक्रार दिलेली आहे। आता आम्ही आज विचारणा करण्याकरिता आलो असताना इथे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांचे ताडाताडीचे उत्तर दिसलेले आहे। त्या सनफ्लेग कोळसा खाणीसोबत काय याची साठगाठ आहे हे आम्हाला माहिती नाही, तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की तत्काळ हा सनफ्लेग कोळसा खाणीवरती कठोर कारवाई करण्यात यावी व तत्काळ बंद करून तेथील नागरिकांना न्याय देण्यात यावा। संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांची मागणी आहे। समाचार अब तक ब्यूरो रिपोर्ट, चंद्रपूर।